काजळेश्वर ते वाई रस्त्याच्या डांबरीकरण कामात झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील लोहारा येथील एका व्यक्तीने 25 जून पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात न आल्याने 12व्या दिवशी 6 जुलै रोजी त्यांचे उपोषण सुरूच होते। निलेश प्रल्हाद राठोड हे 25 जून पासून बेमुदत आणि सुनीता चव्हाण व किशोर राठोड हे साखळी उपोषणास बसले आहे। यातील निलेश राठोड यांची डॉक्टरांनी 26 जून रोजी वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये त्यांच्या शरीरातील मधुमेहाचे प्रमाण व उच्च रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले। त्यावरून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना 27 जून रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। दरम्यान प्रकृतीच्या कारणावरून 30 जून रोजी पुन्हा त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते। आज उपोषण करताना त्यांनी दिलेली प्रतिक्रिया। प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा लाड, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल। मी निलेश प्रल्हाद राठोड, शेतकरी असून गाव लोहारात आहे। मी इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो तहसील कार्यालय कारंजा समोर। आज आमरण उपोषणाचा 12वा दिवस आहे। माझी मागणी काजळेश्वर वाई या पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या 5.66 लाख म्हणजे 5 करोड 66 लाख रुपयाच्या रस्त्याची माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली समितीकडे करून चौकशी होऊन कारवाई करण्यासाठी आहे। 12वा दिवस झाला पण अजूनपर्यंत जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त मॅडम यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।